Hi friends, welcome to our YouTube channel Pharma Knowledge. Myself DRX Tejashri Dhangar. Today we are going to study the subject pharmacology and the topic is biotransposition or metabolism of drug. तर मित्रांनो, आज आपण बायोट्रान्सफॉर्मेशन किंवा मेटाबॉलिझम ऑफ ड्रग हा पॉईंट बघणार आहोत. त्याआधी सगळ्यांनी नोटबुक आणि पेन घेऊन घ्या आणि लक्षपूर्वक ऐका आणि त्याचे रनिंग नोट्स काढा, पॉईंट काढा. ही टेक्निक तुम्हाला खूपच स्टडीसाठी मदत करेल. तर आपण बघूया मेटाबॉलिझम ऑफ ड्रग. तर मेटाबॉलिझम ऑफ ड्रग काय आहे? बायोट्रान्सफॉर्मेशन मीन्स केमिकल अल्टरनेशन ऑफ द ड्रग इन द बॉडी. इट इज नीडेड टू रेंडर नॉन पोलर कंपाउंड्स polar so that they are not reabsorbed in the renal tubules and are excreted. काय होतं यामध्ये? तर लिपिड कंपाऊंडचं लिपिड सोल्युबल जो आहे तो लिपिड इनसोल्युबल होतो. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. काय होतं? लिपिड सोल्युबल जो प्रोडक्ट आहे आपला तो लिपिड इनसोल्युबल होतो. ही प्रोसेस बायोट्रान्सफॉर्मेशनमध्ये होते आणि त्याचं पुढे एक्सक्रीशन होतं, म्हणजे तो इलिमिनेट होतो. ओके, जे काही मोस्ट हायड्रोफिलिक ड्रग्स आहेत जसं काही स्ट्रेप्टोमायसिन, निओस्टिग्मिन, नंतर आहे तुमचं स्ट्रेप्टोमायसिन, ह्यासारखे जे लिटिल बायोट्रान्सफर आहे हे लार्जली एक्सक्रीटेड होता अनचेंज फॉर्ममध्ये किंवा जेव्हा त्याचं बायोट्रान्सफॉर्मेशन होतं, म्हणजेच त्याचं मेटाबॉलिझम होतं. ओके, हे का जसेचे तसे एक्सक्रीटेड होतात कारण ते हायड्रोफिलिक असतात. ओके, हायड्रोफिलिक म्हणजे काय? लिपिड इनसोल्युबल. म्हणून आपल्याला बायोट्रान्सफॉर्मेशन नॉन पोलर लिपिड सोल्युबलचं लिपिड इनसोल्युबल करायचं असतं, म्हणजेच हायड्रोफिलिक करायचं असतं. लिपिड इनसोल्युबल मीन्स हायड्रोफिलिक ड्रग्स. ओके, आणि लिपिड सोल्युबल ड्रग्स मीन हायड्रोफोबिक ड्रग्स. याचा डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवा. जर एक्झामला आलं व्हॉट इज लिपिड इनसोल्युबल, तुम्हाला घुमवून प्रश्न विचारला जातो. लिपिड इनसोल्युबल म्हणजेच हायड्रोफिलिक आणि लिपिड सोल्युबल म्हणजेच हायड्रोफोबिक. ओके, तर समजलं आहे बायोट्रान्सफॉर्मेशनमध्ये काय होतं? जो आपला ड्रग असतो तो बॉडीत जातो आणि त्याचं जे नॉन पोलर असतं ते पोलर कंपाऊंडमध्ये कन्व्हर्जन होतं आणि तो पुढे एक्सक्रीटेड होतो. आणि जर ड्रग हा हायड्रोफिलिक असला तर त्याचं बराच पार्ट हा अनचेंज फॉर्ममध्ये राहतो आणि तो पुढे तसाच इलिमिनेट होतो. ओके, अंडरस्टँड? तर नेक्स्ट आहे बायोट्रान्सफॉर्मेशन ऑफ ड्रग्स मे लीड टू द फॉलोइंग. बायोट्रान्सफॉर्मेशन काय करतं बॉडीमध्ये ते बघूया. त्याआधी आपण एक बघूया की प्रायमरी साईट काय आहे बायोट्रान्सफॉर्मेशनची. ओके, तर बायोट्रान्सफॉर्मेशनची प्रायमरी साईट काय आहे? लिव्हर, त्याच्यानंतर आहे किडनी, त्याच्यानंतर आहे इंटेस्टाईन आणि लंग्स. तर या ठिकाणी बायोट्रान्सफॉर्मेशन होतं. तर फर्स्ट ऑफ ऑल बायोट्रान्सफॉर्मेशन हे मोस्ट लिव्हरमध्ये होतं आणि त्यालाच आपण फर्स्ट पार्ट मेटाबॉलिझम असं म्हणतात. तो पॉईंट मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर करेल. ओके, तर नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. बायोट्रान्सफॉर्मेशन ऑफ ड्रग्स मे लीड टू दी फॉलोइंग. जे बायोट्रान्सफॉर्मेशन होताना काय होतं ते आपल्याला बघायचं. तर फर्स्ट आहे इनॲक्टिवेशन, सेकंड आहे ॲक्टिव्ह मेटाबोलाइट फॉर्म ॲक्टिव्ह ड्रग अँड ॲक्टिवेशन ऑफ इनॲक्टिव्ह ड्रग. म्हणजे इनॲक्टिवेशन होतं मोस्ट ड्रग अँड देअर ॲक्टिव्ह मेटाबॉलिट्स आर रिंडेड इनॲक्टिव्ह ऑर लेस ॲक्टिव्ह. म्हणजे काय? ॲक्टिवेशन पण करावं लागतं काही ड्रगचं. ओके, त्याचं एक्झाम्पल आहे आयबुप्रोफेन, पॅरासिटामॉल. हे सारखे जे ड्रग आहे त्यांना इनॲक्टिवेशनची गरज पडते. तर म्हणून बायोट्रान्सफॉर्मेशन इनॲक्टिवेशन होतं. मोस्ट ऑफ ड्रग्स अँड देअर ॲक्टिव्ह मेटाबॉलाइट्स आर रिंडेड टू इनॲक्टिव्ह किंवा ऑर लेस ॲक्टिव्ह. समजलं? तर सेकंड पॉईंट आहे इनॲक्टिवेशन झालं. सेकंड आहे ॲक्टिव्ह मेटाबोलाइट फ्रॉम ॲन ॲक्टिव्ह ड्रग.
ॲक्टिव्ह मेटाबोलाइट तयार करायचं असतो आपल्याला फ्रॉम ॲक्टिव्ह ड्रग. म्हणजे मेनी ड्रग्स हॅव बीन फाउंड टू बी पार्शली converted one or more active metabolite. The effect observed are the sum total of that due to the parent drug and its active metabolite. ओके, तर सेकंड पॉईंटमध्ये काय होतं की ॲक्टिव्ह मेटाबोलाइट तर राहतो. फर्स्ट पॉईंटमध्ये आपण काय बघितलं की त्याचं इनॲक्टिवेशन होतं आणि सेकंड पॉईंटमध्ये काय होतं की ॲक्टिव्ह मेटाबोलाइट फॉर्म होतं. थर्ड पॉईंट आहे ॲक्टिवेशन ऑफ इनॲक्टिव्ह ड्रग. काही ड्रग जे असतात ते इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात तर त्यांना ॲक्टिवेशनची गरज पडते. ओके, तर ते सुद्धा ह्या स्टेजमध्ये होतं. फ्यू ड्रग्स आर इनॲक्टिव्ह ॲज सच अँड नीड कन्व्हर्जन इन द बॉडी to one or more active molecules. Such drug is called as a prodrug. ओके, तर हा एक नवीन पॉईंट आहे प्रोड्रग. प्रोड्रग म्हणजेच ॲक्टिवेशन ऑफ ड्रग. ओके, तर जे इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात त्याला ॲक्टिवेशन करावं लागतं आणि ते ॲक्टिवेटेड मेटाबॉलाइटलाच आपण प्रोड्रग असं म्हणतात. ओके, तर मग अजून प्रोड्रग म्हणजे काय, तर द ड्रग मे बी ऑफर ॲडव्हान्टेज ओव्हर द ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये करावं लागतं. याचं रिझन काय असतं की तो जो ॲक्टिव्ह मेटाबॉलाइट असतो किंवा प्रोड्रग असतो हा मोर स्टेबल असतो आणि हॅविंग बेटर बायोबिलिटी, म्हणजे तो जास्त बायोबिलिटी देतो. आपल्या फार्माकोकायनेटिक प्रॉपर्टीज ह्या जास्त असतात आणि त्याची साईड इफेक्ट हे कमी असतात. हे पॉईंट क्लिअर झालं आहे. तर फास्ट ती रिमाइंड करा. ॲक्टिवेशन ऑफ ड्रग होतं म्हणजेच प्रोड्रग तयार होतो आणि तो मोर स्टेबल असतो, बायोबिलिटी जास्त देतो, साईड इफेक्ट कमी असतात. सेकंडमध्ये आपल्याला ॲक्टिव्ह मेटाबॉलाइट तयार करायचा असतो ॲक्टिव्ह ड्रगपासनं, जो की आपल्याला बॉडीला रिक्वायर असतो. इनॲक्टिवेशन काही ड्रग हे हायली ॲक्टिव्ह असतात, त्यांना लेस ॲक्टिव्ह करायचं असतं किंवा इनॲक्टिव्ह करायचं असतं. ओके, नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन. तर क्लासिफिकेशन हे आपले 2 टाईप पडतात बायोट्रान्सफॉर्मेशनचे. नॉन सिंथेटिक रिॲक्शन म्हणजेच फेज 1, फंक्शनल रिॲक्शन. ओके, नॉन सिंथेटिक फेज 1 फंक्शनलायझेशन रिॲक्शन. सेकंड आहे सिंथेटिक फेज 2 आणि कॉन्ज्युगेशन रिॲक्शन, हे सेकंड आहे. तर आपल्याला फर्स्ट बघूया नॉन सिंथेटिक. तर नॉन सिंथेटिक म्हणजेच फेज 1 आणि फंक्शनलायझेशन रिॲक्शन, याचे 5 टाईप पडतात. तर फर्स्ट आहे ऑक्सिडेशन. तर ऑक्सिडेशन काय, दिस रिॲक्शन इन्व्हॉल्व्स ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, निगेटिव्हली चार्ज रॅडिकल और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, पॉझिटिव्हली चार्ज रॅडिकल. ऑक्सिडेशन आर द मोस्ट इम्पॉर्टंट ड्रग मेटाबॉलिझम रिॲक्शन. ओके, यामध्ये ऑक्सिडेशन होतं म्हणजेच ॲडिशन ऑफ O2 होतं. काय होतं, ॲडिशन ऑफ O2 होतं आणि रिमूव्हल ऑफ H होतो. या दोघींपैकी एक प्रोसेस इथं होते. कशामध्ये, ऑक्सिडेशनमध्ये. एक तर ॲडिशन ऑफ O2 होतं किंवा मग रिमूव्हल ऑफ H आयन होतो. हे ऑक्सिडेशन प्रोसेसमध्ये होते. ओके, तर यामध्ये ऑक्सिजनेशन रिॲक्शन होते, हायड्रॉक्झिलेशन रिॲक्शन होते. ऑक्सिडेशन रिॲक्शन आर मोस्टली मोनोऑक्सिजनेज इन द लिव्हर विच इज द फायनल स्टेप इन्व्हॉल्व सायटोक्रोम P450. हे त्याचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट आहे रिडक्शन. तर रिडक्शन म्हणजे काय, आता द रिॲक्शन इन द कन्व्हर्ज ऑफ ऑक्सिडेशन इन्व्हॉल्व्स सायटोक्रोम P450 एन्झाइम्स वर्किंग इन द अपोजिट डिरेक्शन. म्हणजे यामध्ये कन्व्हर्जन आहे ऑक्सिडेशनचं, यामध्ये ऑक्सिडेशनचं रिव्हर्स प्रोसेस होते
आणि अल्डिहाइड्स क्युनाइन्स हे रिड्यूस होतात. ड्रग्स प्रायमरी रिड्यूस आर क्लोरल हायड्रेट वॅरफॅरिन. ओके, तर सेकंड याच्यामध्ये काय होतं, वॅरफॅरिन हे त्याचं एक्झाम्पल आहे ड्रगचं, की ज्यामध्ये हायड्रोलिसिस ही रिॲक्शन होते. कोणती रिॲक्शन होते याच्यात, त्याच्यामध्ये रिडक्शन ही रिॲक्शन होते. कोणती रिॲक्शन होते, रिडक्शन. त्याचं एक्झाम्पल काय, वॅरफॅरिन. तर नेक्स्ट पॉईंट बघूया आपण, हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस काय, दिस इज क्लिवेज ऑफ ड्रग मॉलिक्यूल बाय टेकिंग अप अ मॉलिक्यूल ऑफ वॉटर. हायड्रोलिसिसमध्ये काय होतं, ॲडिशन ऑफ H2O, म्हणजे H2Oचं ॲडिशन होतं ड्रगमध्ये. फॉर एक्झाम्पल इस्टर आहे, त्यातने आपल्याला अल्कोहोल आणि ॲसिड भेटतं. ओके, हायड्रोलिसिसमध्ये ही प्रोसेस होते. तर फॉर एक्झाम्पल आपण बघूया की अमाइड्स आणि पॉलिपेप्टाइड हे हायड्रोलाइज होतात अमाइड्सपासून आणि पेप्टिडेज देतात. हायड्रोलिसिस हे लिव्हरमध्ये पण होतं, इंटेस्टाईनमध्ये होतं, प्लाझ्मामध्ये होतं आणि दुसऱ्या टिश्यूमध्ये पण होतं. फॉर एक्झाम्पल आहे हायड्रोलाइज ड्रग्सचे कोलिनिस्टरेज, ॲस्पिरिन. नेक्स्ट आहे सायक्लायझेशन. सायक्लायझेशन काय, सायक्लायझेशनमध्ये काय होतं, दिस इज फॉर्मेशन ऑफ रिंग स्ट्रक्चर फॉर्म अ स्ट्रेट चेन कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल प्रोग्युनियालिन. तर यामध्ये स्ट्रेट चेन कंपाऊंड तयार होतो. सायक्लिनायझेशनमध्ये चेन तयार होते कंपाऊंडची, स्ट्रेट चेन कंपाऊंड होते यामध्ये. समजलं सायक्लायझेशन. नेक्स्ट आहे डिसायक्लायझेशन. डिसायक्लायझेशनमध्ये काय होतं, दिस इज ओपनिंग अप ऑफ अ स्ट्रक्चर ऑफ द सायक्लिक ड्रग मॉलिक्यूल. यामध्ये ओपन होते चेन, काय होते, ओपन होते. कशामध्ये, डिसायक्लायझेशनमध्ये. तर त्याचं एक्झाम्पल आहे, हे बार्बिच्युरेट फेनटाईन आहे. या ड्रगचं मेटाबॉलिझम हे डिसायक्लायझेशनमध्ये होतं. ओके, तर फ्रेंड्स तुम्हाला समजलं असेल फेज 1 आणि बायो ट्रान्सफॉर्मेशन काय आहे. आपण जी नेक्स्ट फेज आहे, सेकंड फेज, ही पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करूया. तो व्हिडिओ पण मी लगेचच घेऊन येईल. सो तुम्हाला सगळ्यांना आवडलंच असेल. सो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अजून याच्यासारखेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आणि तुम्हाला कोणते पॉईंट हवेत ते मला प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. बाय.